सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम संपून काही तास उलटत नाही तो सिडकोतील सावतानगर परिसरात एका सराईत गुन्हेगारानं युवकावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणात सावतानगर भागात खळबळ उडाली असून काल बुधवारी रात्री 10:30 वाजता हा प्रकार घडलेला आहे. या घटनेत 3 ते 4 जणांवर हल्ला झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. या प्रकरणी अंबड पोलिसात रात्री उशिरापर्यंत सराईत गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम हे सुरू होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगार पवन वाकळ यांनी सावतानगर येथे सुरुवातीला अमोल शिंदे या युवकावर कोयत्यानं पाठीवर वार केले. त्यानंतर पुढे त्याने 3 ते 4 जणांवर कोयत्यानं हल्ला केल्याचं सांगण्यात आलंय. 3 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला असून संशयिताचा शोध सुरू आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी जखमींनी केलेली आहे. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात एकच गर्दी केलेली होती. विशेष म्हणजे कालच या भागात पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबवलेला होता. हा उपक्रम राबवल्यानंतर अवघ्या काही तासातच हा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.